ब्रिज कोर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 टेस्ट 1 ॲक्टिव्हिटी 1 to 5 वर आधारित टेस्ट 1चं सोल्युशन आज आपण क्वेश्चन अलॉंग विथ आन्सर पाहणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 सेंटेन्स. एनी 5 आपल्याला सोडवायचे 5 मार्कांसाठी क्वेश्चन असतील. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज हेरिडिटी. आन्सर हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन वाया जीन्स. तर जीन्सद्वारे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होणं यालाच आपण हेरिडिटी असं म्हणतो. क्वेश्चन नंबर सेकंड ऑफ विच मटेरियल क्रोमोझोम्स आर मेड. तर विद्यार्थ्यांनो क्रोमोझोम्स हे न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन्सपासून तयार होतात. सो आन्सर इज क्रोमोझोम इज मेडअप ऑफ मेनली ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स. नेम द फॉलोइंग डायग्राम ऑफ क्रोमोझोम. या ठिकाणी क्रोमोझोम्सचे डायग्राम दिलेले आहे. अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर वी आर लेबलिंग द डायग्राम. दिस इज मेटासेंट्रिक क्रोमोझोम अँड सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 व्हॉट इज एक्सक्रिटरी सिस्टीम. तर एक्सक्रिटरी सिस्टीम ही वेस्ट रिमूव्हल सिस्टीम असते. आपल्या बॉडीमध्ये जे डिफरंट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजच्या दरम्यान हार्मफुल नायट्रोजिनियस वेस्ट तयार होतात. त्या वेस्टला रिमूव्ह करण्यासाठी जी सिस्टीम असते दिस इज एक्सक्रिटरी सिस्टीम. सो द सिस्टीम विच रिमूव्ज द व्हेरियस वेस्ट मटेरियल्स आउट ऑफ बॉडी नोन ॲज एक्सक्रिटरी सिस्टीम. Then question number 2 name the plant waste which are useful for human. Rubber, latex, gum, resins, essential oil like eucalyptus and sandalwood. These are the different waste related म्हणजे वेस्ट मटेरियल्स हे प्लांट्सचे. परंतु हे दीज वेस्ट मटेरियल्स आर युजफुल फॉर ह्युमन. स्टेट ट्रू ऑर फॉल्स. फॉलोइंग स्टेटमेंट इथे दिलेले आपल्याला ट्रू किंवा फॉल्स ते लिहून काढायचं. द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग नायट्रोजिनियस वेस्ट फ्रॉम ब्लड विथ दी हेल्प ऑफ मशीन डायलायसिस. त्या प्रोसेसला आपण डायलायसिस म्हणतो. मशीनद्वारे जर नायट्रोजिनियस वेस्ट सेपरेट करत असेल तर हे आन्सर आहे ट्रू. राईट को रिलेशन. या ठिकाणी आपल्याला को रिलेशन लिहून काढायचे. दोन्ही क्वेश्चन सेम फॉर्मॅटचे. 44 + x नोन ॲज टर्नर सिंड्रोम. देन 44 + x अँड y. जर एवढे क्रोमोझोम्स असतील देन इट इज नोन ॲज क्लाइनफिल्टर सिंड्रोम. राईट डाऊन द को रिलेशन. 3:1 मोनोहायब्रिड क्रॉस असेल तर 9:3:1 दिस इज द डायहायब्रिड क्रॉस. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2चा पहिला क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग. क्वेश्चनमध्ये लेबल करायचे आपल्याला. दिस इज क्रोमोझोम. या ठिकाणी लेबलिंग आपण करून ठेवलेली आहे. दीज आर द आर्म ऑफ क्रोमोझोम. हा आर्म जो PR, खाली जी आर्म आहे QR, मिडलमध्ये सेंट्रोमियर असतो आणि हे जे आहे वी नो दॅट क्रोमोझोम मेडअप ऑफ DNA अँड न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स. दिस इज DNA डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. नेक्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. तर या ठिकाणी आपल्याला जनरेशन दिलेले मेंडल्स एक्सपेरिमेंटचा. मेंडल्स एक्सपेरिमेंट ऑफ डायहायब्रिड क्रॉस. पॅरेंटल जनरेशन P1 फिनोटाइप टॉल शॉर्ट. जिनोटाइप TT टॉल TT. गॅमिट्समध्ये टॉलद्वारे T कॅरेक्टर समोर येतो, शॉर्टमध्ये स्मॉल t. बोथ दीज आर होमोझायगस. सेम जिनोटाईप असल्यामुळे गॅमिट्समध्ये T अँड T. फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये आपल्याला कॅपिटल T स्मॉल टीचं क्रॉसिंग होतं, कंबाईन होतात आणि कॅपिटल T स्मॉल t जिनोटाईप असलेले जे फर्स्ट जनरेशन मिळतं त्याच्यामध्ये फिनोटाईप ऑल प्लांट्स आर टॉल प्लांट्स. देन पॅरेंटल जनरेशन F2 सेल्फिंग. F1चं सेल्फिंग घ्यायचे. टॉल जिनोटाईप कॅपिटल T स्मॉल t कॅपिटल T स्मॉल t कॅपिटल T स्मॉल t कॅपिटल T स्मॉल t. गॅमिट्स फॉर्मेशन होईल. सेकंड फिलियल जनरेशनसाठी आपण पुनेट स्क्वेअर काढतो आहे. त्यामध्ये मेल गॅमिट्स आणि फिमेल गॅमिट्स दोन्ही गॅमिट्स लिहून काढले. कॅपिटल T स्मॉल t कॅपिटल T स्मॉल t. तर कॅपिटल T स्मॉल टीसाठी आपण एका गॅमेटचा दोन्ही गॅमेटसोबत क्रॉसिंग करतो आहे. कॅपिटल टी टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी,
दिस इज ऑल्सो टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी टॉल आणि स्मॉल टी शॉर्ट. तर कॅपिटल टी ज्यावेळेस कॅपिटल लेटर असतो हे डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिकसाठी आहे आणि टॉल हा रिसेसिव्हसाठी. ज्यावेळेस वन ऑफ दी जर गॅमिट्सचं जे जिनोटाईपमध्ये जे गॅमिट्स आहे त्याच्या जोड्यांमध्ये जर एकही गॅमिट हा डॉमिनंट असेल तर मिळणारं जे कॅरेक्टरिस्टिक आहे जनरेशनमध्ये आपल्याला डॉमिनंट मिळतो. तर या ठिकाणी रेसेसिव्ह गॅमिट्स होमोझायगस गॅमिट्स आहे, त्याच्यामुळे रेसेसिव्ह असल्यामुळे मिळणारा प्लांट इज शॉर्ट. विद्यार्थ्यांनो मेंडेल्सने केलेल्या एक्सपेरिमेंटचा हा मोनोहायब्रिड क्रॉस आहे. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये 3:1 या पद्धतीने आपल्याला फिनोटाइपिक रेशो मिळतो. तर या ठिकाणी लिहिताना बाय मिस्टेक डायहायब्रिड लिहिण्यात आलं. ॲक्च्युली मोनोहायब्रिड क्रॉसचा हा रेशो आहे, चार्ट आहे. राईट इन ब्रीफ इन्फॉर्मेशन ऑफ डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम नेमकं काय असतं? डाऊन सिंड्रोम इज अ डिसऑर्डर अरायझिंग ड्यू टू क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटी. क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटीमुळे जो डिसऑर्डर अराईज होतो आहे, जो डिसीज तयार होतो त्याला डाऊन सिंड्रोम म्हणतात आणि दिस इज मोनोजेनिक डिसऑर्डर. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ 47 क्रोमोझोम. जनरली ह्युमन बिईंगमध्ये 46 क्रोमोझोम असतात, परंतु डाऊन सिंड्रोम असलेल्या चाइल्डमध्ये 1 क्रोमोझोम ॲडिशनल असतो. सिम्पटम्स काय राहतील? द चिल्ड्रन सफरिंग फ्रॉम डाऊन सिंड्रोम आर मेंटली रिटार्डेड. आय हॅव अ शॉर्ट लाईफ स्पॅन. शॉर्ट लाईफ स्पॅन आहे, मेंटली रिटार्डेड असतात. अगेन शॉर्ट हाईट, शॉर्ट वाईड नेक, फ्लॅट नोज, शॉर्ट फिंगर, स्कॅन्टी हेअर. लाईफ एक्सपेक्टन्सी अबाउट 16 to 20 इयर्सपर्यंतच त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी असते. क्लासिफाय द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक इन डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहे, तर यामध्ये मी डायरेक्ट क्लासिफिकेशन दिलेलं आहे. तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये दिलेले सगळे कॅरेक्टरिस्टिक एकाच ठिकाणी दिलेले आहे, ते व्यवस्थित पाहून घ्या. डॉमिनंट आणि रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक असे 2 बॉक्स करून त्यामध्ये आपल्याला नोट डाऊन करायचे. डॉमिनंटमध्ये येतील टंग रोल्ड, रेसेसिव्हमध्ये नो टंग रोलिंग. हेअर प्रेझेंट ऑन दी हँड डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक, हेअर अब्सेंट ऑन हँड रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक. ब्लॅक अँड कर्ली हेअर डॉमिनंट, ब्लॉन्ड अँड नो कर्ली हेअर्स रेसेसिव्ह. फ्री इयर लोब्स, अटॅच्ड इयर लोब्स रेसेसिव्ह. आयडेंटिफाय द टाईप ऑफ RNA फॉलोइंग डायग्राम. तर RNAचे टाईप आहे या ठिकाणी दिस टाईप ऑफ, हे जो डायग्राम आहे हा मॅसेंजर RNAचा आहे. तर मॅसेंजर RNA लिहायचे आपल्याला या डायग्राम खाली, आणि ही जी डायग्राम आहे ट्रान्सफर RNAची आहे, त्याच्यामुळे tRNA आपल्याला या डायग्राम खाली लिहून काढायचे. Question number 6, next question from the second. There are which organ in the human body are excrete the waste product produced in the body. ह्युमन बॉडीमध्ये जे एक्सक्रिटरी सिस्टीम आहे त्या सिस्टीममधला असा नेमका कोणता ऑर्गन आहे जो वेस्ट प्रोडक्ट एक्सक्रीट करण्याचं काम करतो? त्या एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये किडनी परफॉर्म्स इसेन्शियल रोल. किडनीज आर द मेन ऑर्गन फॉर एक्सक्रिशन वेस्ट प्रोडक्ट. स्किन अँड लंग्स ऑल्सो परफॉर्म दी एक्सक्रिशन. त्याचबरोबर स्किन आणि लंग्ससुद्धा एक्सक्रिशन या फेनॉमिनॉनमध्ये दे परफॉर्म इम्पॉर्टंट रोल. देन क्वेश्चन नंबर 7, व्हॉट इज रिझन फॉर अल्बिनिझम डिसीज. आता अल्बिनिझम इज अ जेनेटिक डिसऑर्डर. हा सुद्धा जेनेटिक डिसऑर्डर आहे. इन दिस डिसीज बॉडी प्रोड्यूस मेलॅनिन. मेलॅनिन हा पिगमेंट बॉडी तयार करते. सिम्पटम्स इन दिस डिसीज द बॉडी, जे मेलॅनिन प्रोडक्शन असतं ते बॉडीचं डिस्टर्ब झालेलं असतो. तर सिम्पटम्स काय? द स्किन बिकम पेल, हेअर्स आर व्हाईट, आईज आर युजली पिंक बिकॉज देअर इज नो प्रॉपर प्रोडक्शन ऑफ मेलॅनिन. तर मेलॅनिनचं प्रॉपर प्रोडक्शन न झाल्यामुळे हा म्हणजे या पद्धतीचे सिम्पटम्स अल्बिनिझममध्ये आढळून येतात. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चा टेस्ट 1 ब्रिज कोर्सवर आधारित हे सोल्युशन आपण बघितलेलं आहे.